आजकाल ना गुंतवणूक करण्याबद्दल अनेक लोक धाडस करत नाहीत. जिथं ऍक्च्युली धाडस करायला पाहिजे तिथं करत नाहीत, का तर त्यांना तिथं रिस्क वाटते. ही रिस्क वाटण्याचं कारण पण स्वाभाविक आहे, कारण आजूबाजूला अनेक स्कॅम्स घडलेले आहेत. मग अनेकांना वाटतं की असे स्कॅम्स आपल्या पैशाबद्दल होऊ नये. खरं सांगू का मित्रांनो, हे धाडस न करणं ही पण एक रिस्क आहे. मग हे स्कॅम ओळखायचे कसे? सो त्यासाठी आता मी एक छोटीशी तुम्हाला ट्रिक सांगतो. ही जर ट्रिक फॉलो केली तर तुम्ही नक्की होणाऱ्या स्कॅम्स पासून तुम्ही लांब राहू शकताय, तुमचे पैसे वाचवू शकताय. ती ट्रिक अशी आहे की जो व्यक्ती तुम्हाला त्या गुंतवणुकीच्या प्रकाराबद्दल सांगतोय त्या व्यक्तीला त्या कामाबद्दलचं गव्हर्नमेंटचं लायसन्स विचारायचं. गव्हर्नमेंटनं ऑथराइज्ड पर्सन साठी एक भरपूर एजन्सीज आहेत, भरपूर एजन्सीच्या माध्यमातून लायसन्स दिले जातात. ते लायसन्स आहे का विचारायचं. जर असेल तर तुम्ही तिथं चर्चा करू शकता, जर नसेल तर नक्कीच तो तुमच्यासाठी डेंजर झोन आहे. तिथून तुम्ही लांब राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचे पैसे नक्की तिथं वाचू शकतात. सो अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवरती ऑथराइज्ड पर्सनच्या सोबत तुम्ही निर्णय घेतले तर नक्कीच तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि नक्की त्यामध्ये वाढ होत राहतील. काही अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्ही प्रश्न विचारू शकताय. थँक्यू.